मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। 25 मिनिटं 50 बातम्या बघणार आहोत। मात्र त्याआधी एक मोठी बातमी आहे। रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। भिंगळोली एसटी डेपो ते शासकीय गेस्ट हाऊस पर्यंत तसंच समर्थ अपार्टमेंट या ठिकाणी पुन्हा पुराचं पाणी शिरल्यामुळे वाहन चालकांना वाट काढताना कसरत करावी लागते। रस्ता संपूर्णपणे जलमय झाल्यामुळे वाहन चालवणं कठीण झालंय। जिल्ह्यात कालपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली आहे, तर काही ठिकाणी रस्ते जलमय झालेत। मंडणगड तालुक्यामध्ये काही भाग जलमय झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आहेत आपल्यासोबत। शिवाजी, मंडणगडमधली काय परिस्थिती आहे सध्या, कुठे कुठे पाणी साचलंय? खरोखरच कालपासून जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस कोसळतोय। ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काल पाऊस झाला आणि पुराचं पाणी आहे ते पूर्णपणे रस्त्यावरती आलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुद्धा खोळंबलेली होती। काही तास वाहतूक थांबवण्यात आली होती। पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती आलं होतं, त्यामुळे वाहन चालवणं सुद्धा मोठं कठीण झालं होतं। आज सकाळपासूनच पुन्हा पावसाला जोर वाढलेला आहे। सकाळपासून पाऊस जोरदार पडतोय, रात्रभर पाऊस कोसळला आणि त्यामुळे कुठेतरी आता या जिल्ह्यातलं जनजीवन आहे ते विस्कळीत होताना आपल्याला पाहायला मिळतंय। जिल्ह्यातल्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या सुद्धा दुतडी भरून वाहत आहेत। अनेक ठिकाणी तर भात शेती पाण्याखाली गेलेली आहे। दापोली तालुक्यातली जी बांतिवरे नदी आहे त्या बांतिवरे नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान होतंय। भात शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। नुकतीच शेतकऱ्यांनी भात लावणी केली होती। अनेक ठिकाणी तर भात लावणी सुरू आहे, परंतु धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं नुकसान होतंय। अनेक ठिकाणी घरांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे। काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रामधल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। आज समुद्राला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उधाण आहे, त्यामुळे मासेमारीसाठी कोणी जाऊ नये किंवा पर्यटकांनी समुद्र किनारी जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।